नमस्कार मित्रांनो, मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये शिक्षक पदभरती जाहिरात पाहणार आहोत. जाहिरात क्रमांक 1 पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात टप्पा 2. या जाहिरातीमध्ये मित्रांनो शिक्षण संस्था, पूर्व माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय आणि ॲड्रेस दिला आहे. पवित्र पोर्टलमार्फत ऑनलाईन पद्धतीने खाली रकान्यात दिल्याप्रमाणे शिक्षण सेवक या ठिकाणी नेमण्यात येत आहे. ही संस्था अंशतः अनुदानित 20% व विना अनुदानित संस्था आहे. या अंशतः अनुदानित 20% व विना अनुदानित संस्थेवर शिक्षण सेवक या ठिकाणी भरती करण्यात येत आहे किंवा नेमण्यात येत आहे. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. अनुक्रमांक 1 विभाग प्राथमिक विभाग अनुदान प्रकार अंशतः अनुदानित पद इयत्ता 6वी ते 8वी माध्यम मराठी शैक्षणिक पात्रता BA BEd/D.Ed BA BEd चालेल किंवा BA D.Ed सुद्धा चालेल. पदसंख्या 1 जागा. वेतन 38,600 ते 1,22,800 इतके वेतन या पदासाठी मिळणार आहे. त्यानंतर अनुक्रमांक 2 विभाग प्राथमिक विभाग अनुदान प्रकार अंशतः अनुदानित पद इयत्ता 6वी ते 8वी करिता माध्यम मराठी शैक्षणिक पात्रता BA BEd/D.Ed पदसंख्या 1 जागा. वेतन 38,600 ते 1,22,800 रुपये इतके वेतन या पदासाठी मिळणार आहे. त्यानंतर आहे अनुक्रमांक 3 विभाग माध्यमिक विभाग अनुदान प्रकार अनुदानित पद इयत्ता 9वी ते 10वी करिता माध्यम मराठी शैक्षणिक पात्रता गणित BEd म्हणजेच BSc BEd असेल या ठिकाणी किंवा MSc BEd 1 जागा. वेतन 18,000 रुपये मानधन या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर आहे 4 अनुक्रमांक 4 विभाग माध्यमिक विभाग अनुदान प्रकार अनुदानित पद इयत्ता 9वी ते 10वी करिता माध्यम मराठी शैक्षणिक पात्रता इंग्रजी विषयाकरिता BEd. त्यानंतर पदसंख्या 1 जागा. वेतन 18,000 रुपये वेतन या पदासाठी मिळणार आहे. त्यानंतर आहे अनुक्रमांक 5 विभाग उच्च माध्यमिक विभाग अनुदान प्रकार विना अनुदानित पद इयत्ता 11वी माध्यम मराठी शैक्षणिक पात्रता MA इतिहास व MA इंग्रजी BEd पदसंख्या 1 जागा. वेतन 44,900 ते 1,42,400. त्यानंतर अनुक्रमांक 6 विभाग उच्च माध्यमिक विभाग अनुदान प्रकार अंशतः अनुदानित पद इयत्ता 11वी व 12वी करिता माध्यम मराठी शैक्षणिक पात्रता MSc गणित BEd पदसंख्या 1 जागा. वेतन 44,900 ते 1,42,400. त्यानंतर अनुक्रमांक 7 विभाग उच्च माध्यमिक विभाग अनुदान प्रकार अंशतः अनुदानित पद इयत्ता 11वी व 12वी करिता आहे माध्यम मराठी शैक्षणिक पात्रता MSc जीवशास्त्र BEd पदसंख्या 1 जागा. वेतन 44,900 ते 1,42,400. त्यानंतर अनुक्रमांक 8 विभाग उच्च माध्यमिक विभाग अनुदान प्रकार अंशतः अनुदानित पद 11वी व 12वी इयत्ता 11वी व 12वी करिता माध्यम मराठी शैक्षणिक पात्रता MSc रसायनशास्त्र BEd पदसंख्या 1 जागा. वेतन 44,900 ते 1,42,400. त्यानंतर अनुक्रमांक 9 विभाग उच्च माध्यमिक विभाग अनुदान प्रकार अंशतः अनुदानित पद इयत्ता 11वी व 12वी करिता माध्यम मराठी शैक्षणिक पात्रता MSc भौतिकशास्त्र BEd म्हणजेच MSc फिजिक्स BEd पदसंख्या 1 जागा. वेतन आहे मानधन वेतन 44,900 ते 1,42,400. इन्फॉर्मेशन सूचना वरील पदांना वरील तक्त्यात दिलेल्या पदांना खालीलप्रमाणे आरक्षण लागू राहील. प्राथमिक विभागाकरिता SC BC प्रवर्गामधून 1 उमेदवार भरला जाईल. अनुसूचित जातीचा शेड्यूल कास्टचा 1 उमेदवार भरला जाईल. माध्यमिक विभागाकरिता अनुसूचित जातीचा किंवा जातीचे म्हणजेच शेड्यूल कास्टचे 2 उमेदवार भरले जाईल. या 2 उमेदवारांपैकी 1 महिला उमेदवार भरला जाईल आणि 1 पुरुष उमेदवार. त्यानंतर अनुसूचित जमातीचे शेड्यूल ट्राईबचे 1 उमेदवार भरला जाईल. भजकचा 1 उमेदवार भरला जाईल. EWSचे 2 उमेदवार भरला जाईल आणि SC BC प्रवर्गामधून 1 उमेदवार भरला जाईल. वरील आरक्षणापैकी पात्र उमेदवारांना कोणत्याही पदाला आरक्षण लागू राहील. सर्वसाधारण सूचना पवित्र प्रणालीमार्फत किंवा पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीमध्ये ज्या सूचना आपण पाहिल्या होत्या त्याच सूचना या ठिकाणी दिल्या
आहेत. जाहिरात क्रमांक 2, शिक्षक पाहिजेत. आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचालित न्यू इंग्लिश मीडियम स्कूल घोडेगाव इंग्लिश मीडियम तालुका आंबेगाव जिल्हा पुणे 412408 पूर्व प्राथमिक प्राथमिक व माध्यमिक विभाग इंग्रजी माध्यमासाठी खालीलप्रमाणे त्वरित शिक्षक भरती करावयाची आहे. शैक्षणिक सत्र सन 2025 ते 2026 करिता या ठिकाणी इंग्रजी माध्यमासाठी खाली दिल्याप्रमाणे त्वरित शिक्षक भरती करण्यात येत आहे. येत्या शैक्षणिक सत्रासाठी सन 2025 ते शैक्षणिक सत्र 2026 करिता प्री प्रायमरी प्राथमिक माध्यमिक विभाग विषय इंग्रजी एकूण 3 जागा. शैक्षणिक पात्रता BA MA BEd BA चालेल किंवा MA BEd चालेल. त्यानंतरचा विषय आहे इंग्रजी प्री प्रायमरीकरिता एकूण 2 जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता NTC BA BEd. त्यानंतरचा विषय आहे विज्ञान सायन्स विषय याकरिता जागा आहेत. 2 जागा भरण्यात येत आहे सायन्स विषयाच्या. शैक्षणिक पात्रता BSc MSc BEd एक ग्रुप. त्यानंतरचा विषय आहे विषय मराठी 1 जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता BA MA BEd BA BEd चालेल किंवा MA BEd. त्यानंतर पदाचे नाव आहे समुपदेशक 1 जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता MA सायकॉलॉजी. त्यानंतरचा विषय आहे हिंदी विषय. हिंदी विषयाच्या एकूण 2 जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता BA MA BEd. त्यानंतर आहे पदाचे नाव प्रयोगशाळा परिचर 1 जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता BSc. त्यानंतर शेवटचे पद आहे शारीरिक शिक्षण किंवा शारीरिक शिक्षण विषय 1 जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता BA BCom BPed. इन्फॉर्मेशन सूचना. मुलाखतीस येणाऱ्या शिक्षकांनी मूळ शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र म्हणजेच ओरिजिनल डॉक्युमेंट्स त्याचबरोबर अनुभव प्रमाणपत्र जातीचे प्रमाणपत्र यासोबत हस्तलिखित अर्ज समक्ष घेऊन दिनांक 13 एप्रिल 2025 रोजी संस्था कार्यालय येथे म्हणजे संस्थेचे कार्यालय येथे सकाळी 10 वाजता उपस्थित राहावे. स्थळ मुलाखतीचे स्थळ न्यू इंग्लिश मीडियम स्कूल घोडेगाव. संपर्क क्रमांक दिला आहे. पहिला संपर्क क्रमांक 8805800548 8805414195. प्राचार्य चेअरमन न्यू इंग्लिश मीडियम स्कूल. अध्यक्ष सचिव आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ. जाहिरात क्रमांक 3, जागृत नवयुवक एज्युकेशन सोसायटी वरुड तालुका वरुड डिस्ट्रिक्ट अमरावती. जागृत इंग्लिश प्रायमरी अँड हायर प्रायमरी स्कूल वरुड सेल्फ फायनान्स स्वयंअर्थसहाय्यित शाळा आहे. रिक्रुटमेंट 2025 to 2026 भरती करण्यात येत आहे. शैक्षणिक सत्र 2025 ते 2026. सिरियल नंबर 1 पोस्ट अँड सब्जेक्ट हेडमास्टर हेडमिस्ट्रेस. नंबर ऑफ वेकन्सी 1 जागा. क्वालिफिकेशन एनी पोस्ट ग्रॅज्युएट BEd MAd विथ 5 years एक्सपिरियन्स. त्यानंतर आहे सिरियल नंबर 2 पोस्ट सुपरवायझरची जागा आहे. सुपरवायझर या पदाची जागा भरण्यात येत आहे. नंबर ऑफ वेकन्सी 1 जागा भरण्यात येत आहे. क्वालिफिकेशन एनी पोस्ट ग्रॅज्युएट BEd MAd विथ 3 years एक्सपिरियन्स. त्यानंतर सिरियल नंबर 3 पोस्ट ऑफिस असिस्टंट 1 जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता क्वालिफिकेशन एनी ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट एक्सलंट कम्युनिकेशन स्किल. त्यानंतर आहे सिरियल नंबर 4 पोस्ट टीचर इंग्रजी विषयासाठी शिक्षकाची जागा भरण्यात येत आहे. 1 जागा भरण्यात येत आहे. क्वालिफिकेशन BA MA इंग्लिश BEd. त्यानंतर सिरियल नंबर 5 पोस्ट टीचर मराठी विषयाकरिता भरण्यात येत आहे. 1 जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता BA MA मराठी BEd. सिरियल नंबर 6 टीचर हिंदी 1 जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता BA MA हिंदी BEd. सिरियल नंबर 7 टीचर मॅथ्स गणित विषयाकरिता शिक्षकाची जागा भरण्यात येत आहे. 1 जागा. शैक्षणिक पात्रता BSc MSc मॅथ्स BEd. त्यानंतर सिरियल नंबर 8 टीचर सायन्स विज्ञान विषयाकरिता शिक्षकाची जागा भरण्यात येत आहे. 1 जागा. शैक्षणिक पात्रता BSc MSc फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी EVS BEd. त्यानंतर आहे सिरियल नंबर 9 टीचर सोशल सायन्स
एक जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता BA/MA विषय दिले आहे हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटिकल सायन्स, BEd. त्यानंतर आहे सिरियल नंबर 10 टीचर कॉम्प्युटर शिक्षकाची जागा. एकूण 2 जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता BCA/MCA/BSc/MSc/BEd/BE कॉम्प्युटर सायन्स. सिरियल नंबर 11 टीचर ड्रॉइंग/क्राफ्ट एक जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता BFA/MFA/ATD/GD आर्ट. सिरियल नंबर 12 पोस्ट टीचर फिजिकल एज्युकेशन एक जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता एनी ग्रॅज्युएट BPEd/MPEd. इन्फॉर्मेशन सूचना प्रिफरन्स विल बी गिवन टू बॅकवर्ड क्लासेस. एलिजिबल इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स मे कॉन्टॅक्ट द इन्स्टिट्यूट ऑफिस लेट माणिकलालजी गांधी जागृत विद्यालय वरुड फॉर डायरेक्ट इंटरव्यू ऑन Sunday. In the interview, which will be held on 13 April 2025 between 11 a.m. to 3 p.m. The original certificate, district employment demonstration center and card registered under integrated tribal project caste certificates, caste validity certificate as well as Xerox along with the application should be self-identified President/Secretary जागृत नवयुवक एज्युकेशन सोसायटी वरुड तालुका वरुड डिस्ट्रिक्ट अमरावती. मित्रांनो, या ठिकाणी उमेदवारांसाठी ज्या सूचना दिल्या आहेत त्या सूचनेनुसार उमेदवारांनी मुलाखतीला 13 एप्रिल 2025ला दिलेल्या वेळेत सकाळी 11 वाजेपासून दुपारचे 3 वाजेपर्यंत ओरिजिनल सर्टिफिकेट, डिस्ट्रिक्ट एम्प्लॉयमेंट डेमॉन्स्ट्रेशन सेंटर अँड कार्ड रजिस्टर अंडर इंटिग्रेटेड ट्रायबल प्रोजेक्ट, त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट ॲज वेल ॲज झेरॉक्स शैक्षणिक कागदपत्रांच्या झेरॉक्स अलॉंग विथ द अप्लिकेशन, त्याचबरोबर अर्ज शुड बी सेल्फ आयडेंटिफाईड. आणि अशा पद्धतीने उमेदवारांनी सर्व शैक्षणिक कागदपत्र सोबत घेऊन या ठिकाणी जायचे आहे.